हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, आत्ताच MPSC कंबाईन गट ब चा कट ऑफ लागलेला आहे. MPSC राज्यसेवा सारखाच हा देखील कट ऑफ एकदम अनएक्सपेक्टेडली थोडासा हाय लागलेला आहे आणि कोणीच सर्वांचे प्रिडिक्शन या ठिकाणी फेल गेलेले आहेत. SRच्या 40 जागा जरी वाढल्या असत्या तरी कट ऑफ हार्डली 0.25 पॉईंटने खाली आला असता आणि STIच्या 200 जागा वाढल्या असत्या तर एखाद्या मार्क्सने तो खाली आला असता. यापुढे एक लक्षात ठेवायचं, पेपरचा कट ऑफ हा डिफिकल्टी लेवलच ठरवत असते. जागा कितीही असो, कट ऑफ कितीही हाय लागू शकतो किंवा कितीही कमी लागू शकतो, तो पेपरच्या डिफिकल्टी लेवलवरच जास्त ठरत असतो. 150 जागाला 116 कट ऑफ आणि 238 जागाला 98 कट ऑफ एवढी तफावत आपण बघितलेली आहे. तसंच आता कंबाईन एक्झामचं पण देखील झालेलं आहे. डिफिकल्टी लेवल जास्त असले तरी जागा कमी असो तरी कट ऑफ एका लेवलच्या खाली येत नाही किंवा एका लेवलच्या जास्त पण जात नाही, हे आपल्याला कळालेले आहे. तर बघा, आता आपल्यापुढे एक चक्रव्यूह तयार झालेलं आहे. आता राज्यसेवा पण गेली आणि कंबाईन पण गेली. आता पुढे करायचं काय? MPSCच्या परीक्षेच्या चक्रव्यूहामध्ये आता निर्णय घ्यायचा तरी काय? यामध्ये मी माझा एक्सपिरियन्स, मी काय करतोय आणि मी किती परीक्षा दिल्या, माझ्या किती स्कोर आला आणि आता सध्या माझा किती स्कोर आला, या सर्व गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि पुढे काय करायचं याबाबत थोडंसं गायडन्स मी करणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ बघा. तर बघा, आता ह्या आपल्याला हे 2 कट ऑफ काय सांगतं, आपल्याला एक खडबडून जागा करण्यासाठी एक आव्हान करू राहिले कट ऑफ. याच्यामध्ये आपल्याला राज्यसेवामध्ये देखील जे पोल आपण घेतले 2000-4000 मुलांनी देखील वोट केले, परंतु त्याच्यामध्ये देखील आपल्याला मुलं हे कट ऑफच्या वरती जातील एवढी हाय डेन्सिटी आपल्याला त्या मार्क्सवर मिळालेली नाही. 95+ हार्डली खूपच कमी, 15%, 12% विद्यार्थी होते, तरी कट ऑफ 98 लागला. आणि ज्यावेळेस आपण ग्रुप बीचा कट ऑफ घेतला त्यावेळेस देखील 10-12%, 15% मुलं हे फक्त 55-52च्या वरती होते, पण कट ऑफ त्याच ठिकाणी लागला. याचा अर्थ असा आहे की जे हिडन मार्क्स असतात, काही मुलं हिडन मार्क्स असतात, ते सांगत नाही किंवा ते या कट ऑफच्या भानगडीत किंवा या मार्क्सच्या भानगडीत कधीच पडत नाही. तेच मुलं कट ऑफ क्रॅक करतात आणि ही जे मुलं आहे ती त्यांचा अभ्यास आणि ते भले आपल्यासारखे मुलं, म्हणजे इवन मी सुद्धा कट ऑफ किती लागल, कट ऑफ आपलं होईल का नाही ह्याच भानगडीत पडलेला असतो. ते मुलं पेपर देतात आणि एक पेपर दिल्यानंतर, राज्यसेवाचा पेपर दिल्यानंतर कंबाईनची तयारी करणार. कंबाईनची तयारी झाल्यानंतर ॲन्सर किनी मार्क्स चेक करणार, होत असेल तर मेन्सचा अभ्यास करणार आणि नसेल होत तर पुढच्या प्रीच्या तयारी लागणार. अशा प्रकारची मुलं असतात आणि त्यामुळेच आता हा जो कट ऑफ आहे दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. आता बघा, राज्यसेवा सुरुवातीला 2,75,000, 2.5 लाख, 3 लाख मुलं देत होती, त्यावेळेस पण कट ऑफ हाय लागत होता आणि आत्ता तो आकडा 1,70,000, 1 लाखांनी कमी झाला. तरी पण कट ऑफ मुलं जे होते राज्यसेवाची तयारी करणारे ते कंबाईनवर शिफ्ट झाले, पण तरी देखील हा कट ऑफ हायच लागतोय. याचा अर्थ असा की बरेच मुलं जे आहे तयारी करणारे त्यांनी अजून डिस्क्रिप्टिव्हची सुद्धा तयारी सुरू केलेली आहे आणि डिस्क्रिप्टिव्हची तयारीसोबत UPSCचे मुलंसुद्धा या ठिकाणी वळालेले आपल्याला दिसतात आणि त्यामुळे थोडेसे हुशार मुलं या स्पर्धेमध्ये टिकून आहे. आणि आपल्याला 2,75,000चे 1,70,000 जरी झाले तरी आपल्याला एवढा विचार करायचा आहे की प्री क्वालिफाय होणारे 5 ते 6,000 मुलं असतात. ते 1 लाखामधून निवडू तरी त्यामध्ये घनता जास्तच आहे. त्यामुळे आपल्याला आता एक गोष्टीवर फोकस करायचा आहे, ते आपण पुढे बघणार आहोत. तर बघा, आता पुढच्या अटेम्प्टसाठी काय करायचं आहे, तर बघा आपल्याला आता डिटेलमध्ये अभ्यास सुरू करायची गरज आहे. डिटेलमध्ये म्हणजे आता आयोगाने जे सुरुवातीपासून रिपिटेटिव्ह थीमवर प्रश्न विचारलेले होते, तर आता ते रिपिटेटिव्ह थीमवर प्रश्न विचारणे बंद केलेले आहे. आता थोडंसं विचार करायला लावते आपल्याला. वेगवेगळ्या नेत्यांनी केलेले सेंटेन्स किंवा त्यांनी केलेले विधान याच्यावर देखील प्रश्न विचारू राहिले आणि त्यासोबतच एखाद्या लिडरचं आपल्याला डिस्क्रिप्शन देऊन त्यावरून आपल्याला त्याला ओळखायचं, म्हणजे आपल्याला एकूण आकलन किती झालेलं आहे, त्या व्यक्तीबद्दल आपण किती डीपमध्ये वाचलेलं आहे आणि तो व्यक्ती आपल्याला किती समजला आहे यावर प्रश्न विचारला जातो. आणि हे खास करून इतिहासामध्ये ॲप्लाय होतं. इतिहासामध्ये डिटेलमध्ये अभ्यास करायची आपल्याला गरज आहे. त्यासोबत सगळे आपण काय करतो, 10 दिवसाला एक रिव्हिजन, पुढच्या 10 दिवसाला एक रिव्हिजन, पटपट रिव्हिजन करतो. परंतु आपल्याला पटपट रिव्हिजन करण्यापेक्षा स्लो आणि कन्सेप्ट क्लिअर करणे हे गरजेचं आहे. आणि एकदा कन्सेप्ट क्लिअर झालेला जो भाग आहे तो आपल्याला एकदम क्लिअर होतो. तो आपल्याला परत वाचला नाही तरी तो आपल्याला पेपरपर्यंत
लक्षात राहतो आणि पेपर पण त्याच गोष्टींवर विचारला जातो. कन्सेप्च्युअल क्लिअरिटी ज्या गोष्टींवर आहे त्याच गोष्टीवर जास्त पेपर असतो फॅक्टरीवर विचारण्यापेक्षा. त्यामुळं कन्सेप्ट क्लिअर करणं हे आपल्याला गरजेचं आहे. कट ऑफ बघा, आता कट ऑफ जागांवर नाही तर डिफिकल्टीवर अवलंबून असतो. आपण आता बघितलंच. आता झालं गेलं ते सोडून द्यायचं आहे, आपल्याला नव्याने तयारीला लागायचं आहे. आता तुमचे जर 3-4 अटेम्प्ट झालेले असतील तर तुम्ही काहीतरी नोकरी बघा, नोकरी करून आपला अभ्यास करा. तर बघा, आता मी स्वतः डॉक्टर आहे, BAMS डॉक्टर आहे. गावाकडं माझं हॉस्पिटल आहे, एक 5 बेडचं माझं हॉस्पिटल आहे. मी हॉस्पिटल करून तयारी करतो. सोबत माझं यूट्यूब चॅनल देखील आहे, मी त्याच्यावर व्हिडिओ पण बनवत असतो. माझा स्कोर काय होता, माझे पहिल्या अटेम्प्टला मला किती मार्क्स आले आणि माझं किती मार्क्सनी हुकलं, त्यासोबतच आता ह्या अटेम्प्टला माझे किती मार्क्स होते ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, आता मागच्या ज्या 2 प्री दिल्या होत्या त्यामध्ये 116चा ज्यावेळेस कट ऑफ लागला त्यावेळेस मला 113 मार्क्स होते. 117.5चा ज्यावेळेस कट ऑफ लागला त्यावेळेस मला 115 स्कोर होता. 2 ते 3 मार्क्सनी माझी प्री हुकलेली आहे. त्यामुळे मी OPD सुरू करून, हॉस्पिटल सुरू करून मी माझा अभ्यास करतोय. आता तुम्ही पण तेच करण्याची गरज आहे. तुम्हाला देखील OPD बघूनच OPD बघून म्हणजे तुमचा प्रोफेशन बघून नोकरी करून अभ्यास करण्याची गरज आहे. जर तुम्हाला अजून घरची परिस्थिती जर स्ट्रॉंग असेल, तुमची फायनान्शियल कंडिशन चांगली असेल तर तुम्ही अजून 1-2 अटेम्प्ट पूर्ण फोकसने द्या. परंतु ज्यांच्या घरची परिस्थिती हलाखीची आहे त्यांनी आता आपली नोकरी करून पैसे कमवून घरच्यांना थोडंसं हातभार लावून आपल्या तयारीवर फोकस करणे गरजेचे आहे. आता ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे. त्यासोबतच बघा, आता 2 ते 3 मार्क्स, आता हे जे कट ऑफ लागले राज्यसेवाचे, आता ह्या राज्यसेवाचे अटेम्प्ट मी कंबाईन अटेम्प्ट देत नाही, मी राज्यसेवाचा अटेम्प्ट देतो आणि मी राज्यसेवाचे स्कोर सांगितले. आणि ह्यावेळेस मला राज्यसेवाला 95.5 स्कोर होता, कट ऑफ 98 लागलेला आहे. परत 2.5 मार्क्सनी माझी प्री हुकली, तिसरी प्री माझी फेल झालेली आहे. आणि एवढा म्हणजे असं 2 ते 3 मार्क्सनी माझी दरवेळेस प्री राहून जाते. मग त्यामुळे मी आता आपली OPD सुरू करून अभ्यास करायचा ठरवलेलं आहे. तर बघा, आता अटेम्प्ट पूर्ण फोकसने द्यायचा आहे. एक अटेम्प्ट आपल्याला पूर्ण फोकसने द्यायचा आहे आणि तो कोणाला द्यायचा आहे, ज्यांची फायनान्शियल कंडिशन स्टेबल आहे त्यांनीच. आणि ज्यांची फायनान्शियल कंडिशन स्टेबल नाही त्यांनी आपलं काहीतरी काम करून मग आपल्याला अभ्यास करायचा आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. आता आपला अभ्यास झालेला आहे, फक्त आपल्याला करंट अफेअर्सवर जास्त फोकस करायची गरज पडते. बाकी सर्व आपण वाचून झालेलं आहे. त्यामुळे तुम्ही आता काम आणि अभ्यास या दोघांमध्ये मेळ साधून याच्यातून मार्ग काढा. आणि आयोग प्रत्येक वेळेस, आता बघा, एक विशिष्ट टॉपिक असतो. राज्यसेवेला तो दारिद्र्य रेषा असते, तेंडुलकर समिती असते, हे जे टॉपिक आहे त्यावर दरवेळेस प्रश्न विचारलेला असतो. असे 15 ते 20 टॉपिक राज्यसेवेला आणि कंबाईनला दोन्हीकडे सापडतात. त्या टॉपिकवर हमखास प्रश्न असतो. ते टॉपिक एकदम परफेक्ट करायचे. त्यासोबतच PYQ आहे, ते सर्व तोंडपाठ झाले पाहिजे प्रत्येक एक्झामचे. राज्यसेवा मुख्य, राज्यसेवा पूर्व, कंबाईन मुख्य, हे सर्व MCQ एकदा तुमचे परफेक्ट झाले पाहिजे. जे तुम्हाला येत आहे ते तुम्ही सोडून, जे तुम्हाला येत नाही त्यांचे 1 लायनर बनवून त्याचे एक नोटबुक करून PYQची सेपरेट वही करायची आहे आणि ती वही करून तुम्हाला त्याच्यातून अभ्यास करायचा आहे. ऑनलाईन एक्झाम होणार आहे, 2 ते 3 पूर्व आपल्याला देण्यासाठी चान्सेस भेटणार आहे. ते एक फायदा आहे आणि तोटा आहे. आता बघा, आपण म्हणतो कमी मार्क्सवाल्यांचे मार्क्स वाढतात आणि मग जास्त मार्क्सवाल्यांचे मार्क्स कमी होतात. बरोबर आहे. आता त्याच्यामध्ये आता काहींना फायदा होणार आहे, काहींना नुकसान होणार आहे. आपलं होऊ शकतं की आणि होऊ पण नाही शकत, असे 50-50% पॉसिबिलिटी आहे. आपण तिन्ही अटेम्प्टला आपला फुल 100% द्यायचा आहे. नॉर्मलायझेशनमध्ये सुद्धा लक लागून आपलं क्वालिफिकेशन होऊ शकतं. 2-3 प्रीपैकी एका प्रीला आपण पास होऊ शकतो आणि एक मेन्स देऊन आपण आपली पोस्ट काढू शकतो. त्यामुळे शेवट एवढंच सांगेल, लहरों से डरकर नैया पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. एवढंच तुम्हाला या व्हिडिओमधून सांगेल. आणि यानंतर तुम्ही याचा काही तुम्हाला फायदा झाला तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये त्याचा ॲप्लाय करा आणि त्यानुसार तुम्ही तुमची पुढची तयारी सुरू ठेवा. आता 1-2 दिवस तुम्ही पूर्ण स्टेबल व्हा आणि त्यानंतर पुढे काय करायचं तो निर्णय घ्या. आणि तर बघा, आता संघर्षाशिवाय कोणतीही गोष्ट भेटत नाही. संघर्ष करावाच लागतो आणि सहजासहजी कोणतीही गोष्ट अचीव होत नाही. आता कंबाईनची पूर्वपरीक्षा 2-3 लाख मुलांनी दिली असतील, 8-9 हजार सिलेक्ट झाले, परंतु 2-2.5 लाख मुलं निराश आज. त्यामुळे संघर्ष खूप करायचा आहे. जो जास्त संघर्ष करेल, जो जास्त स्ट्रगल करेल त्याचं सिलेक्शन होईल. आणि जरी आपलं सिलेक्शन नाही झालं तरी MPSCचा अभ्यास करून आपण एक
सुजाण नागरिक, आपण जो सिविक सेन्स आपण जो विकसित केलेला आहे तो आपल्या कायम कामा येणार आहे. त्यामुळे कधीच निराश व्हायचं नाही आणि आपला अभ्यास सुरू ठेवायचा. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.